स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला गणित पटपट सोडवायचे असतील तर या काही गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. तर त्याच्यामधली पहिली गोष्ट आहे 30 पर्यंतचे पाढे तुम्हाला तोंडपाठच पाहिजे, तरच तुम्ही कॅल्क्युलेशन पटपट करू शकता. त्यानंतर तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग पाठच पाहिजे. जसं की आता 16चा वर्ग आहे 256 सेकंदात तुम्हाला संख्येचा वर्ग सांगता आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 20 पर्यंतचे घन आलेच पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. जसं की 8चा घन आहे 512 या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला गणितातल्या ज्या मूलभूत क्रिया आहेत, गणितातल्या मूलभूत क्रिया कोणत्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या पण पटपट करता आल्या पाहिजे. त्यातल्या काही तुम्हाला ट्रिक्स माहिती पाहिजेत. जसं की आता 10च्या पटीमधल्या जर संख्या आपण वजा करत असू आणि आपल्याला जर 400 मधून जर 300 वजा करायचे असेल तर फक्त पटकन 4 वजा 3 किती येतं, 100 एक येतो. त्याच्यावरचे 2 शून्य तसेच पुढे लावून टाकायचे. किंवा आता आपण गुणाकार करत असू, गुणाकार करताना दोन्ही पण संख्यामध्ये जर शून्य असतील तर ते शून्य तसेच तसे संख्येच्या पुढे मांडायचे आणि फक्त त्या संख्येचा गुणाकार करायचा. या प्रकारे फास्ट आपल्याला गुणाकार करता येतो. भागाकारामध्ये पण ही ट्रिक लागू पडते. तरी अशा काही जे ट्रिक्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जे बेसिक बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ज्या तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित आल्या पाहिजेत आणि त्याचा सराव जास्त तुम्ही केला पाहिजे, तरच तुम्हाला ते पटपट करता येतील या मूलभूत क्रिया. आणि स्पर्धा परीक्षेत हे सगळे गणित तुम्हाला फास्ट सोडवता येतील. त्यानंतर आहे अपूर्णांक. अपूर्णांकाचं पण तसंच आहे. अपूर्णांकाच्या काही कॉन्सेप्ट आहेत. अपूर्णांक म्हणजे काय, प्लस अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. अपूर्णांकाचा छेद समान असताना आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, अपूर्णांकाचा छेद वेगळा असताना अपूर्णांकाची बेरीज कसं करायची. परत अपूर्णांकाचा गुणाकार करताना काटछेद करतो आपण. उदाहरणार्थ 2/3 गुणिले आपण 6/5 करूया. आता या अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार करायचा तर आपण काय करतो, आधी गुणाकार करायच्या आधी कोणता नंबर करतो का ते पाहायचं. 3 1 3 3 2 6 आणि वरच्या संख्येचा गुणाकार करायचा आणि छेदातल्या संख्येचा गुणाकार करायचा. त्यानंतर तुम्हाला पदावली सोडवता आली पाहिजे. पदावली म्हणजेच काय, तर कधी कधी गणितामध्ये आपल्याला या टाइपचे गणित येतात. 3 गुणिले 2 अधिक 5 वजा 3. तर आता या प्रकारच्या क्रियेला आपण पदावली म्हणतो. एकापेक्षा जास्त मूलभूत क्रिया आलेल्या असतात. मग कधी कधी आपल्याला इथं ब्रॅकेट दिलेला असतो, तर ब्रॅकेट जो दिलेला असतो कंस तो पहिल्यांदा सोडवायचा. मग कंसातली क्रिया पहिल्यांदा करायची, मग त्यानंतर काय करायचं, गुणाकार करायचा. त्यानंतर काय करायचं, भागाकार करायचा. त्यानंतर काय करायचं, तर बेरीज किंवा वजाबाकी आली असेल तर ती करून घ्यायची क्रमाने जे बेरीज आली असेल किंवा क्रमाने वजाबाकी आली असेल तर ती करायची. तर हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी बोडोमास नावाचा रूल आहे, तो पण रूल तुम्हाला माहितीच पाहिजे. आता ही पदावली जर सोडवायची असेल आधी हा गुणाकार करून घेऊया. 3 गुणिले 2 6 येईल अधिक 5 वजा 3. आता क्रमाने काय बेरीज पहिल्यांदा आली, 6 अधिक 5 11 येईल वजा 3. आता यांची 11 वजा 3 किती येईल बघा, 8 येईल. या पदावलीचं उत्तर 8 येईल. तर या पदावली सोडवताना पण खूप विद्यार्थ्यांच्या चुका होतात. तर पदावली सोडवायची पण खूप सारी अशी प्रॅक्टिस त्यांनी केली पाहिजे. मग प्रॅक्टिस सोबतच हा रूल कोणता आहे, हा रूल समजून घेऊन जर प्रॅक्टिस केली तर त्यांना ते सोपं जाईल. तर ह्या काही बेसिक गोष्टी जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये गणित फास्ट सोडवायचे असतील तर आल्याच पाहिजेत.